यहाँ पे आंदोलन करने के लिए आए हैं। इस तरह से जो आज हमारे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के जो अध्यक्ष हैं सतपाल सर, उन्होंने जो पूरे महाराष्ट्र में जितना भाई जो हमें 3 और 4 तारीख के प्रोग्राम किए हैं, यहाँ पर जो जनता की मांगें हैं, ग्रामीण क्षेत्रों की मांगें हैं और उसके लिए हमें आंदोलन करना है, धरना पूछा करना है। आज उसका संदर्भ में हमें यहाँ पर आज रायगढ़ जिला कांग्रेस कमेटी और पटेल शहर जिला कांग्रेस कमेटी के माध्यम से सभी के यहाँ पर महानगर पालिका के ऊपर हमने यहाँ पर आंदोलन किया है। और यहाँ पर जनता की जो मांगनी है, यहाँ पर पानी की जो कमी है वो पानी की कमी है, रोड है, रास्ते हैं और यहाँ पर जो घरपट्टी माफ़ करना है, कम करना है, उसकी योजनाएं हैं। यहाँ पे जो अपंग लोगों के लिए योजना है, उनको नौकरी देने का कार्य महानगर पालिका का गठन हुआ है, लेकिन महानगर पालिका के गठन होने के बावजूद भी यहाँ पे महानगर पालिका की कोई सुविधाएं नहीं दी जा रही है। जनता की मांगनी है, महिलाओं की योजनाएं हैं, महिलाओं को नहीं दी जा रही है, मंदिर बांट करके खा रहे हैं। प्रशांत ठाकुर और राम शेठ ठाकुर वो यहाँ के किंग है, यहाँ के किंग बोले जाते हैं, लेकिन किंग बोलने के बाद यहाँ पे जनता को जो सुविधाएं देनी चाहिए वो यहाँ के स्थानिक है। पहले वो शेतकरी संगठन में थे, फिर कांग्रेस में आए, कांग्रेस से बीजेपी में आए, लेकिन जो ये सत्ता भोग कर रहे हैं, लेकिन सत्ता भोग के माध्यम से उन्हें जनता जो यहाँ की रायगढ़ जिले की पनवेल शहर की जो जनता है उसको यहाँ पे कोई भी सुविधाएं उसकी तरफ उनका ध्यान नहीं है, सिर्फ अपने लिए ही वो काम करते हैं, दूसरों के लिए नहीं, शहर के विकास के लिए कोई काम नहीं किया जाता। और हमारा धरना यहाँ पर है और ये कायम रहेगा और आगे बहुत जो है वो बहुत ही बड़े पैमाने पर यहाँ पर हम धरना पूछा करेंगे और अपनी मांगों को जनता के लिए मनवा कर रहेंगे। ये हमारा हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे। सफाई कामगार असतील तर अनेक जे कामगार इथे लागणारे आहेत त्या कामगारांना भरती प्रक्रिया चालू आहे। ही भरती प्रक्रिया चालू असताना मला एक कुमार साहेबांनी सांगितलं, त्याचबरोबर बांधकाम साहेबांनी सांगितलं का ह्या ठेकेदारांच्या माध्यमातून इथे स्थानिक जे नगरसेवक होते भाजपचे, त्या भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून किंवा त्यांचे नेते असतील त्यांच्या माध्यमातून जो पगार ठेकेदारांनी त्या कामगारांना दिला पाहिजे, त्या पगारामधून काही अमाऊंट टक्केवारी अमाऊंट ही काढून ही स्थानिक नेत्यांच्या घशात घालण्याचं काम या महापालिकेच्या मदतीने ठेकेदारांचा होत आहे। मी या बाबतीचा जाहीर निषेध करतो की आपण महापालिकेत हे असा हल्लाबंदी कारभार चालू असताना महापालिकेचे आयुक्त हे छोटे आहेत का हे मी स्पष्ट विचारतो का महापालिकेच्या आयुक्तांनी आपल्या कामगारीसाठी काली पट्टी बांधलेली आहे का, ह्या आयुक्तांना मला विचारायचं आहे। दुसरा प्रश्न असेल पाण्यासंदर्भात प्रश्न असेल, 2 महिन्यापूर्वी काँग्रेसचा शिष्टमंडळ आयुक्तांना भेटून आला, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांसमोर सांगितलं का पाण्याच्या समस्येबाबत तुम्ही काय करणार आहात, परंतु आयुक्तांनी आमचे काही प्रश्न आम्ही जी काही वस्तुस्थिती मांडली ती ऐकून घेतली, पण त्याच्या कुठल्याही प्रकारची त्यांनी कार्यवाही केली नाही। मध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे, जेवढा पाणी पुरवठा आज महापालिका क्षेत्रात नागरिकांना झालं पाहिजे तेवढा होत नाही। 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी येत आहे, त्यामुळे टँकर लॉबीचा फार मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि टँकर लॉबीला त्या फायदा होत आहे। परंतु टँकर लॉबीला फायदा होत असताना या टँकर लॉबीच्या माध्यमातून परमिशन जे कुठेतरी भाजपचे जे नेते आहेत त्यांना आणि या प्रशासन जे महापालिकेत बसले आहेत त्यांना मिळत आहे, असं कुठेतरी लोकांच्या मध्ये कुजबूज चालू आहे। त्याचबरोबर जे स्थानिक इथले लोक आहेत, स्थानिक युवक आहेत आणि युवती आहेत, त्यांना रोजगाराचा अभाव असताना आपण जे ठेकेदार नेमलेले आहेत, ज्या कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत रोजगाराच्या संदर्भात महापालिकेच्या, त्या कॉन्ट्रॅक्टदारांच्या माध्यमातून आपल्या गावाकडची मुलं आणून इथे नोकरीला लावतात अशी कुठेतरी खबर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला भेटत आहेत। आपल्याला माहिती आहे का मालमत्ता कर हा फार मोठा प्रश्न आज 5-6 वर्षापासून ह्या महापालिकेत फोकस आहे। अनेक मोर्चे महाविकास आघाडीच्या संस्थानांच्या माध्यमातून आज इथे काढण्यात आले, महापालिकेत हे देण्यात आलं।
परंतु महापालिकेने कुठल्याही प्रकारचं त्याबद्दल सकारात्मक पाऊल अजूनपर्यंत उचललेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कराचा बोजा हा सर्वसामान्य नागरिकांवर लादलेला आहे. आमची मागणी अशी आहे का मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री यांच्यासोबत संयुक्त बैठक महाविकास आघाडीचे सर्व नेते इथले जे कार्यकर्ते महापालिकेच्या टॅक्स संदर्भात लढत आहेत त्यांना घेऊन एक बैठक लावावी आणि आमची मागणी तीच आहे का आपण जो टॅक्स महापालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांवर लावलेला आहे तो टॅक्सची ही कमी व्हावी, तीव्रता कमी व्हावी. टॅक्स जो लावलेला आहे तो कमी करण्यात यावा आणि त्या पद्धतीने टॅक्स लावण्यात यावा. आम्ही टॅक्स माफ करा हे मुलीच सांगत आहे. तुम्ही जो अहवालामध्ये सांगितलं 5 वर्ष आम्ही टॅक्स लावला तो टॅक्स नका लावू. कुठला टॅक्स तो सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असं टॅक्स आपण लावावा एवढी आमची महापालिकेच्या आयुक्तांना व तिथल्या प्रशासनाला विनंती आहे. त्याचबरोबर जी घरं आज आपण पाहतो पनवेल शहरामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जी घरं आहेत ती घरांची जेव्हा आपण जे विकणारची जी सिस्टम त्यांनी ठेवलेली आहे योजना त्यांनी ठेवलेली आहे कुठेतरी भाडेतत्वावर ती घरं देण्यात येणार आहे आणि कुठेतरी बातमी आणि वाचलेली आहे. ही आमची मागणी आहे का SRAच्या धर्तीवर ती स्कीम आपण राबवावी आणि ती घरं सर्वसामान्य माणसाला परवडतील, त्यांना जी कमी दराची घरं देण्यात येतील ती घरं देण्यात यावी आपल्याला अशी आमची विनंती असणार आहे. त्याचबरोबर रस्ते नाले ह्या जे आज आपण म्हणजे सर्वात मोठा जो अर्थसंकल्पात जो भाग असेल तो रस्ते नाले यासाठी जात आहे. ह्या रस्ते नाल्यांच्या पाहायला गेलं तर यांची क्वालिटी फार कमी आहे. याच्यावर देखरेख करणारं जी एजन्सी आहे ती एजन्सी इकडे पाहायला सुद्धा येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं ही जे नाले रस्ते जे बनत आहेत त्याची क्वालिटी आपण चेक करावी, त्याची गुणवत्ता आपण सुधारावी आणि लोकांना दीर्घकाळ चालतील असे रस्ते आपण नाले द्यावे ही विनंती आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर शेवटची समस्या आम्ही अशी मांडलेली आहे का आपण जो अर्थसंकल्प ह्या वर्षाचा प्रसिद्ध केला जाहीर केला त्या अर्थसंकल्पामध्ये महिला असतील, त्याबरोबर शिक्षणाच्या बाबतीत असेल आणि आरोग्याच्या संदर्भात असतील या तिन्ही गोष्टींवर दुर्लक्ष केलेला आम्हाला महापालिकेच्या माध्यमातून दिसत आहे. आपण भरीव तरतूद महिलांसाठी, आरोग्यासाठी आणि यांच्यासाठी आपण करावी ही आमच्याकडून आपणास विनंती आहे. जर ह्या गोष्टी आपण येत्या काही काळामध्ये केल्या नाहीत तर काँग्रेस पक्ष भव्य दिव्य मोर्चा काढेल. आता धरणे धरणार नाहीत आम्ही, भव्य दिव्य मोर्चा काढू आणि महापालिकेच्या गेटवर थांबू नाही आणि महापालिकेत घुसून आम्ही जाब विचारू. आपण हे सर्वसामान्य माणसाचे जनतेचे प्रश्न का सोडवले नाहीत त्याचा आम्ही उत्तर विचारण्यासाठी महापालिकेत घुसून आम्ही उत्तर विचारणार आहोत. एवढेच सांगतो. धन्यवाद. सफाई कामगार असतील तर अनेक जे कामगार इथे लागणारे आहेत त्या कामगारांना भरती प्रक्रिया चालू आहे. ही भरती प्रक्रिया चालू असताना मला वाटतं कुमार साहेबांनी सांगितलं, त्याचबरोबर बांधवकर साहेबांनी सांगितलं का ह्या ठेकेदारांच्या माध्यमातून इथे स्थानिक जे नगरसेवक होते भाजपचे त्या भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून किंवा त्यांचे नेते असतील त्यांच्या माध्यमातून जो पगार ठेकेदारांनी त्या कामगारांना दिला पाहिजे त्या पगारामधून काही अमाऊंट टक्केवारी अमाऊंट ही काढून ही स्थानिक नेत्यांच्या घशात घालण्याचं काम या महापालिकेच्या मदतीने ठेकेदारांचा होत आहे. मी ह्या बाबतीचा जाहीर निषेध करतो की आपण महापालिकेत हे असा हल्लाबंदी कारभार चालू असताना महापालिकेचे आयुक्त हे झोपले आहेत का हे मी स्पष्ट विचारतो. महापालिकेच्या आयुक्तांनी आपल्या कामगारीसाठी काली पट्टी बांधलेली आहे का ह्या आयुक्तांना मला विचारायचं आहे. दुसरा प्रश्न असेल पाण्या संदर्भात प्रश्न असेल. 2 महिन्यापूर्वी काँग्रेसचा शिष्टमंडळ आयुक्तांना भेटून आला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांसमोर सांगितलं का पाण्याच्या समस्येबाबत तुम्ही काय करणार आहात, परंतु आयुक्तांनी आमचे काही प्रश्न आम्ही जी काही वस्तुस्थिती मांडली ती ऐकून घेतली पण त्याच्या कुठल्याही प्रकारची त्यांनी कार्यवाही केली नाही. त्याचप्रमाणे आता आपण जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये महिला, शिक्षण, आरोग्य त्याच्यामध्ये पाहिजे तशी तरतूद नाही. पंतप्रधान घरकुल आवास योजना त्याच्यात
आमचं म्हणणं आहे की ती SRA प्रमाणे राबवावी. त्याच्यातल्याही बऱ्याचशा बैठका चालू आहेत. दिव्यांगांना किंवा राष्ट्रीय फेरीवाला धोरण असेल तेही बऱ्याच शहरामध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असता का त्या दुकानावर टपक्यांवर कारवाई नाही. आमचं म्हणणं सुधाकर शिंदे साहेब असताना ज्या पद्धतीनं पडव्यात डिटेल क्लिअर की किती मोठापोळी माणूस असला तरी त्याच्यावर कारवाई व्हायची. आपण 30% उदाहरण आपण सगळ्यांनी बघितलं होतं. कालांतराने काही ठिकाणी हेतुपुरस्पर जाणून बुजून काही याच्यावर कारवाई होते. खांदा पाणीला आजही अभय आहे. स्पष्ट सांगतो का भाजपात कोण असेल तर भाजपचे बॅनर आजही राजवसपणे लागतात. माझा स्वतःचा वाढदिवस झाला 3 दिवसाचे 4 भरून बॅनर लावला. आज काँग्रेस भवनला सुद्धा आमचा बॅनर लागतो. तर प्रिमायसिस आमचा असताना हेतुपुरस्पर आपल्याकडनं तो बॅनर काढला जातो. वास्तविक खाजगी जागेत बॅनर काढू नये तशा आपणही सूचना देतो. म्हणजे काय कुठेतरी काही जे त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत शेवटी त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांना तिथे पेरोल त्यांनी लावलेले तर त्यांचा जॉब. पण ते होत असताना पण ठराविक पक्षांना टार्गेट करून ते बॅनरही काढले जातात. म्हणजे कुठंतरी हे आपण एका बाजूनं धुप्तमाप देतो असं नागरिकांमध्ये समजही आहे. पाण्यासाठी आता प्रत्येक शहरामध्ये शॉर्टेज आहे. पुन्हा आता ही PM आवास योजनेची 26,000 घरं उद्या ओसी तिथे राहायला गेली. त्याचं पुढचं नियोजन काय? आजच पाणी म्हणजे ह्या फेब्रुवारी-मार्चलाच पाण्याची टंचाई जाणवायला लागली. पुढचं एप्रिल मे फार भयानक होणार आहे. त्या बाकी बाबतीत आपण पुढच्या काय उपाययोजना करणार त्याच्या बाबतीत पण आपण सांगावं. आपण पाहिलं असं प्रसार माध्यमावर गुरु नावाची एजन्सी का त्या कामगारांच्याच पगारातनं 6,000 रुपये खुलेआम आणि त्यांचे पेमेंट रिलीज केले जातात. तर अशा ठेकेदारांवर पण कारवाई करावी आणि त्यांचे पेमेंट अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई करावी. हे आम्ही आज फक्त प्राथमिक धरणे आंदोलन केलेलं आहे. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एवढे दिवस शांत होतो. परंतु शांतता असा अर्थ नाही का आम्ही कुठंतरी कमकुवत होतो. येणाऱ्या काळात प्रत्येक 15 दिवसाला महिन्याला तुमचा आमचा संघर्ष असेल. माणसं किती आहेत ते महत्त्वाचं नाही पण शेकडो हजारोच्या संख्येने आम्ही तो आता येणाऱ्या काळामध्ये संघर्ष चालू ठेवणार. जी नोकर भरती आहे त्याच्या पण भाजपाच्या काही लोकांच्या शिफारस असतील त्यांनाच तुम्ही त्या नोकर भरतीत घेता. आमचं म्हणणं कल्याण डोंबिवलीवरून येत असताना पनवेलचा जो मूळ पनवेलकर आहे जो पनवेलकर आहे अशा लोकांनाही तुम्ही द्या. राज्य करत असताना प्रशासक असताना कुठल्या तरी उद्घाटनांना फक्त भाजपचेच लोक तिथं मग काँग्रेस आहे राष्ट्रवादी शिवसेना आहे शेका पक्ष अशा लोकांनाही आपण प्रशासक सत्ताधारी असेल तर आपण समजू शकतो. तर ह्या सगळ्या बाबतीत आपण येणाऱ्या काळात आयुक्त साहेबांना सांगावं का बाबा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ह्या व्यथा मांडलेल्या आहेत. आणि आत्ताच याच्यामध्ये ठेकेदार जे आमच्या गावातला एक मुलगा होता तो BJPचं काम नाही केलं म्हणून त्याला काढून टाकला. अन्याय म्हणजे BJPचं काम न केलं म्हणून त्याला काढून टाकला. नावड्याचा पुंडलिक पाटीलचा मुलगा पुंडलिक खानावरचा मुलगा. आता मागच्या आमसभेला पण मी प्रश्न घेतला त्या पनवेलमध्ये सगळ्या ढाब्या आहेत. मी ढाब्यांचं समर्थन करत ना आता पण समजतो पण तिथं भाजपला मतदान नाही केलं म्हणून काढून टाकला. त्याच्यावर महापालिकाने कोणी संयुक्त कारवाई केली. म्हणजे ह्या ज्या कारवाई होतात पक्षात या म्हणजे जसं हे त्यांचा रामशेच्या ज्यांच्याच पद्धतीने चाललेलं शेवटी ते सांगते त्या पद्धतीने करतात ना शेवटी त्यांच्यावर. हे कुठंतरी अधिकार सांगा नाही तर मग हो संघर्ष मग आणखी वाढेल. तेच इतना टाइम से सर हम लोग शांति रीति से किया लेकिन अभी शांति से नहीं होएगा क्योंकि हम आप लोग पक्ष को इसमें से करते रहे तो ये चलते रहे तो हम लोग को भी नहीं छोड़ने वाला कांग्रेस वाला. हम लोग टेबल के ऊपर बैठ के हम लोग नहीं मोर्चा नहीं करेगा ये तो 100%. आप देखिए ना गाव पातळीवर सर्व आदमी लोक आले. माझे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्ही वाचलंय का नाही वाचलंय हे मला माहिती. सिडकोचे प्लॅन होते खारघर कामोटे कळंबोली खांदापल्ली नवीन पल्ली. त्यामध्ये जो पण DP इनिशियली होता 15 ते 17 वर्षापूर्वीचा त्याप्रमाणे
ज्या ज्या सुखसुविधा सिडकोने करायच्या होत्या त्यापैकी कमीत कमी फक्त 10 ते 15% तुम्ही सुविधा तयार केल्यात सिडकोने ट्रान्सफर तुम्हाला केलं 1 ऑक्टोबर 2016. त्यानंतर तुम्ही काय केलं? झिरो. जर तुम्हाला घ्यायचं होतं तर ते करायचं पण आहे. हे महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा पाण्याचा. मी घारघरमध्ये राहतो. 95 ते 96 MLD पाणी रोज लागतं. आता आम्हाला फक्त 60 ते 65% MLD पाणी येतं. मग ह्याला तुम्ही जबाबदार आहे का नाही? महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट त्याच्यामध्ये कमिशनरनं महानगरपालिकेच्या काय काय ड्युटी करायच्या भरपूर लिहिलेलं आहे. मला तुमच्या अधिकारी लोकांना सांगायचं हे सगळं तुम्ही वाचा, रोज वाचा आणि ते त्याप्रमाणे तुम्ही कामं करा. नहीं तो पानी से एक प्रॉब्लम क्या मिनिट, बोल एक नहीं पहले मिनिट. पानी हे आमदारांनी सांगितलं तेवढंच काम करायचं. जनतेचं ऐकणार कधी? मला रोज 20-25 सोसायटीचे फोन येतात, पाणी नाही आलं. 30 ते 35% कपावत आहे पाण्यामध्ये, कमी मिळतंय. असे बरेचसेच प्रॉब्लेम आहेत. मार्केट नाही, प्लेग्राऊंड नाही. जे आता गार्डन तुम्ही ताब्यात घेतल्या तुम्ही अजिबात झाडू सुद्धा मारत नाही त्या गार्डन. झाडू सोडा भाड्याने ठेवले त्याच्यामध्ये हा. वीज करायला कार्यक्रम क्षेत्रामध्ये भाड्याने दिले त्याने पूर्ण हे पिंचिंग मारून कसं आणि तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्त्यांना क्रिकेट अकॅडमी म्हणून चालवायला देतात ती गार्डन, चुकीचं आहे नाही. ज्या ज्या सुखसोयी आहेत त्या सगळ्यासाठी आहेत. अधिकारी लोकांनी सगळ्या नागरिकांना एकसारखं मानलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. आणि असं जर नाही झालं तर आता इथून पुढे आम्ही काँग्रेस पार्टी म्हणून तुम्हाला हरवणार. बरोबर. साहेब माझी एक सूचना असेल पर्टिक्युलर अधिकाऱ्यांना, कारण इथले अधिकारी जवळजवळ बीजेपीचे कार्यकर्ते असल्यासारखेच वागतात. आता मी तुम्हाला माझ्याकडे आता फाईल रेडी आहे की मी 2-2 वर्ष करस्पॉन्डन्स करतो साहेब. आयुक्तांना स्वतः भेटलो. फक्त झालं काय म्हणजे ते गणेश गेले आणि मंगेश आले, परत काय झालेलं नाही. पण 2-2 वर्ष कुठल्याही काही गोष्टींवर कारवाई होत नाही. मी मुद्दा म्हणून तयार केलेला आहे. माझी जी सूचना आहे ही पहिली अंमलात आणा. या अधिकाऱ्यांनी बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून वागू नका, कारण ते जे आहेत ना त्यांचं सोडून द्या हो. ते तिकडे जातात सह्या घ्यायला, अधिकारी तिथे फाईल घेऊन जातात सोसायटीच्या युवराजकडे आणि त्याच्यानंतर तुमच्या फाईल सँक्शन होतात. ही परिस्थिती अतिशय क्लेशदायक आहे. काँग्रेसला नाही, सगळ्या जनतेला पण आहे. एक लक्षात घ्या. आणि तिथून साध्या आशा सेविका वगैरे अशा आशा सेविकेच्या ऍप्लिकेशनवर पण त्यांची सही आणली तरच तुम्ही घेता. हा रूल कुठला काढलाय तुम्ही? तुम्ही कायदे काढून जे पुस्तकात लिहिले त्याप्रमाणे वागा ना. तुम्ही तुमचे कायदे काढून वापरू नका. तुम्ही आता सध्या पनवेल महापालिकेमध्ये सगळे म्हणजे जवळजवळ 90% अधिकारी एखादा सोडला तर सुधाकर शिंदे सारखा एखादाच पैदा होतो, पण त्याला काय करतात ते पण तुम्हाला माहिती आहे. तर ते सोडले तर बाकी तुम्ही सगळे ओढताय, चक्क ओढताय. आणि ती ओढण्याची पद्धत बंद नाही केली तर पनवेलचं वाटाळ झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा.